बघा मंडळी, स्वागत आहे आपल्या तिसऱ्या व्लॉगमध्ये. तर विषय असा आहे, मी आहे कॉलेजमध्ये. उद्या आहे आमचं क्लासरूम डेकोरेशन आणि थाटा माटात तयारी चाललेली. पाहू शकता तिथं कचरा बिचरा गोळा केलेला आहे आणि क्लासरूम झाडलेले आहेत. फुल झाडू बिडू आणलेले आहेत. पोच्छा बिच्छा आणलेला आहे. पोच्छा कुठं गेला? हा यो राहिला पोच्छा बिच्छा. इथं रोहितने पोच्छा उचललेला आहे, पोच्छा मारणार आहे. हे जाळ्या बिड्या, मकड्याच्या जाळ्या बिड्या सगळं काढून टाकलेलं आहे. फुल डेकोरेशन होणार उद्या. असा नाद वर्ग बनवणार ना. आत्ता बघा तुम्ही, फक्त बघतच राहा. अजून काय ब्लॅकबोर्ड बिगबोर्ड साफ केलेलं आहे मस्तपैकी. इथं लेक्चर होणार आहेत वाटतं, त्याच्यामुळं आम्हाला लवकर साफसफाई करून निघायचं आहे आणि उद्या डेकोरेशनमध्ये धिंगाणा करायचा आहे. बी डिव्हिजनचं नाव गाजलं पाहिजे. TYBBSC आहे, बी डिव्हिजन जिंदाबाद. तर मित्रांनो, इथं आलेले आहेत आम्ही झुडिओमध्ये. इथं घंटा कापण्याला क्वालिटी नाही काही. उगल उभारायचे काम आहेत, सेलच्या नावावर काही देते ते कपड्याला. मला वाटतं हो काही क्वालिटी नाही आहे. आपलं कापड बाजारात जिंदाबाद. 200 रुपयात चांगलं शर्ट भेटतं. इथं 200 रुपयाच्या नावाने पातळ कापड भेटतं आहे. असं माझा समज आहे. तुमचा समज वेगळा असू शकतो. त्यामुळं ज्याला कोणाला झुडिओचे कपडे आवडत असतील त्यांनी मनावर घेऊ नये. बाकी मला काही इतकं आवडले नाही कपडे. आणि पाहायला गेलं तर चांगले महागडे कपडे घेतले तुम्ही तर तुम्हाला चांगली क्वालिटी भेटू शकते इथं. पण आपली तेवढी हे नाही आहे ऐपत. त्यामुळं आपण कापड बाजारातच जाऊन कपडे घेण्याचा प्रयत्न करावा. आणि बस एवढंच सांगू शकतो. बाकी आहे तर तशी ACBC आहे इथं. हवा बिवा आहे, लाईट बीट आहे. फोटो बिटो काढायला मस्त सीन आहे. एवढं आवडलं बा आपल्या झुडिओला. बिल्डिंग पण खूप भारी आहे. आणि पाहायला गेलं तर बस एवढ्याच. बाकी काही कपडे ते काही खास नाहीत. वातावरण सांगतो जेन झी काय असतं ते जेन झी त्या जनरेशनचे कपडे म्हटले तरी जमन असे कपडे तिथं. आणि आपण काही जेन झी जनरेशनचे नाहीत असं माझं मत आहे. पाहू शकता इथं कपडे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे येतात. खूप महागडे कपडे येतात. कापड बाजारात गेलं तर स्वस्तात मस्त तुम्हाला माल भेटू शकतो, कपडे भेटू शकतात. त्यामुळं झुडिओला येण्याचं काही कारण नाही आहे. तर भेटूयात. तर मित्रांनो, सूरजला इथं कपडे कोणते आवडणार. 200 रुपयात त्याला चांगलं शर्ट भेटाना. त्याचं बजेट वाटतं 200 रुपयाचं. ते इथं तो शोधत आहे 200 रुपयाचं शर्ट शोधत आहे. तो 5,000 रुपयाचे घेईल. 5,000 रुपयात दुकान घेईन म्हणतोय अख्खं विकत, असं याचं म्हणणं आहे. बघूत काय घेतोय तो काय नाही. तर बघूया पुढच्या व्लॉगमध्ये काय होतंय. मित्रांनो, इथं फक्त अभिषेक हवा खायला आलेला आहे. इथं बघू शकता त्याला बसलेलं फक्त हवा खातोय. पोलीस गप्पा मारतोय व्हॉट्सअपला. बाकी काय सांगू नाही शकत. हे बघा फ्रेममध्ये दिसन मागत. इथं कॅन आपलं काय म्हणायला आरसा आहे. इथं आरशात बघा 2-2 अभिषेक आणि 2-2 संकल्प येतात. अशा पद्धतीने मी व्लॉग शूट करत असतोय. मला अशाच पद्धतीने व्लॉग शूट करतात का हे नक्की कळवा. किंवा उलटा कॅमेरा धरून शूट करते हे पण सांगा. मला काही आयडिया नाही आहे. आत्तापर्यंत 2 व्हिडिओ मी अपलोड केलेले इथं. त्याच्यामुळं मला इतकी काही आयडिया नाही आहे. असं जमत असलं तर असं शूट करत जाईन मी पुढच्या व्हिडिओमध्ये पण. चला भेटूया. तर इथं मागे एम्प्लॉई आहेत आपले झुडिओचे. पाहूयात, भेटूयात दुसऱ्या व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तुम्ही इकडं पाहू शकता सूरज बिलिंगला उभा आहे. एक शर्ट, किती शर्ट घेतले तर तू? एक शर्ट घेतलेलं आहे त्याने 300 रुपयाचं. इथं झुडिओचं बिलिंग काउंटर आहे. इथं तो बिल बनवणार आणि त्याचं हे घेणार, शर्ट घेणार. तर मित्रांनो, झुडिओला शॉपिंग झालेली आहे. मागं झुडिओची बिल्डिंग बघू शकता तुम्ही. इथं आता पडणार होतो मी. तर मित्रांनो, झुडिओला यायचं एक कारण पाहिजे मित्रांनो आपल्याला. कोणाच घ्यायचं ते कारण म्हणजे आपल्यासोबत एक साथीदार हवा. आपल्याला एक गर्लफ्रेंड किंवा एखादी गर्लफ्रेंडला तिचा बॉयफ्रेंड हवा. तेच तवाच यावा झुडिओला आपण. नाही तर काय करणार आहे तुम्ही? नाही तर काही फायदा नाही तर काही फायदा नाही येऊन. बरोबर का नाही?
आपण आपल्या साथीदाराला कपडे बिपडे घेऊन देऊ शकतो. एक्सचेंज करायचे, एक्सचेंज रूम माझ्याकडे. तो आनंदच एक वेगळा असतो मित्रांनो. बाकी आता सूरजनी 2 शर्ट घेतलेले तर एक गर्लफ्रेंडसाठी, एक गर्लफ्रेंडसाठी घेतले त्याच्या आणि एक त्याच्या बॉयफ्रेंडसाठी. कधीतरी. ओके, गर्लफ्रेंड येईन त्याची जीवनात कधीतरी असं त्याचं म्हणणं आहे. त्याने आत्ताच घेऊन ठेवलेले त्याच्यासाठी ड्रेस. तर चला नाही आली तर बायकोसाठी निघूया. नाही आली तर बायको की नाही का नाही आली तर डायरेक्ट बायकोला देणार येते शर्ट तो. तर आत्यासाठी बाय बाय. मित्रांनो आपण इथं आलेलो आहेत कापड बाजारात. अंडरग्राऊंडमध्ये इथं भरपूर शॉपी येतं कपड्याच्या. इथं आपल्याला एक मित्र पण भेटलेला आहे, चहा पितो आहे तो. त्याचा पण एक मित्र आहे, तो पण चहा पितो आहे. दोघं विचारत येतं की कोण कोण चहा पिणार. पाहू शकता तुम्ही फ्रेंडमध्ये. दोघं विचारत आहे की कोण आधी चहा पिणार. पण कप मोकळाच आहे. हे बघा इथं कप आहे, कपच चिकटलेला आहे, ऊब निघत नाही तो. जाऊ द्या, बघूया काय होतं पुढे. इथं अभिषेक उभा आहे बाजूला आणि माणूस पण आपला दोस्त आहे. काय बोल ना भावा. बोलतच नाही भाऊ काही. थोडा आवाज कमी येईन या क्लिपमध्ये कारण इथं माणसं कोण सेड आजूबाजूला, त्याच्यामुळे जास्त काही जोराने बोलता येईन. तर चला भेटूत पुढच्या क्लिपमध्ये. तर मित्रांनो नियोजन असं आहे की आता चाललंय आम्ही नेपकीला भेळ खायला. इथं चार्ट पेपर ते घेतले तर क्लासरूम डेकोरेशनसाठी. आणि सूरज पण आहे, अभिषेक गाडी चालवतोय, सूरजची गाडी ॲक्सेस. तर आता एक कुटाणा झाला आहे. पोरांना 300 रुपये दिले क्लासरूम डेकोरेशनसाठी. पोरांनी हे चार्ट पेपर घेतले, चिकट पेपर घेतली. आता मोक्कर खर्च झाला, मोक्कर विणकामाचा खर्च झालाय पोरांना. आता काय करावा काय कळाना मला. इथं टाळी वाजव. आणि इथं आलं आम्ही कल्याण रोडला. आता हळू हायवे एकदम भारी भारी आहे. पोरांनी वाटोळ केलं पैशांचं, बिनकामाचे पैसे खर्च केले तर केलं. सांगितलं पण नाही की एवढं तेवढं बिल झालंय म्हणून असं तसं. आम्ही चार्ट पेपर घेतल्या लगेच याला केलं राव, मेसेज केला ग्रुपला की घेतलंय म्हणून. पण पोरांनी 300 रुपये मोक्कर खर्चले. चिकट टेप ते आम्ही पण घेतलो होतो आणि त्यांनी पण घेतलं. मोक्कर खर्च झाले पैसे. त्याच्यात अजून 2-3 चार्ट पेपर आले असते किंवा बाईका निघाल्या असत्या. पोरांना पटलं नाही बरं का. आता जाऊ दे, आम्ही भेळ खातो. तुमचं बघा तुम्ही काय केलंय खर्च. काय कमी जास्त पडलं तर भरा पैसे स्वतःचे. मित्रांनो पाहू शकतो इथं आम्ही भेळ खायला आलेलो आहेत. इथं भेळ घेतली. पहिल्यापेक्षा क्वांटिटी आता लई कमी झालेली. आधी 30 रुपयाला भेळ होती, आता 40ला झाली. आणि प्लस किंमत लई वाढली ना, क्वांटिटी कमी झाली आहे. पटलं नाही राव नेपटीवाल्यांच्या भेळवाल्यांना. थोडी तुम्ही क्वांटिटी द्यायला पाहिजे. 2 भेळी घेतल्या आहेत आम्ही. जाऊ दे आता खातो, भेळीचा लुप्त घेतो. हे बघा भेळ कशी मस्त भेळ. तर मित्रांनो काल क्लासरूम डेकोरेशन करण्यासाठी आम्ही फुल स्वच्छता केलेली आहे, तुम्ही पाहिलंच असेल. आणि बाहेर हिंडलो पण, व्हिडिओ बघितलं, नेपटीची भेळ खाल्ली. आता सध्या मी हॉस्टेलला आहे आजच्या दिवशी. आता निघायचं आहे क्लासरूम डेकोरेशन करण्यासाठी. 2-3 पोस्टर पण तयार केले आहेत मी. पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ते सुद्धा दाखवतो. व मुलं क्लासरूम डेकोरेशन कसं करतात आणि आम्हाला फर्स्ट प्राईज भेटतं आहे का नाही ते पाहण्यासाठी तुम्ही पाहत राहा आपलं व्लॉग. पाहूयात काय होतं. आता निघायचं आहे मला 5-10 मिनटात कॉलेजला. पोरं आलेले नाहीत त्याच्यामुळं मी इथंच उभा आहे सध्या. इथं मागे तुम्ही पाहू शकतात निखिल सर येतं व्यायाम करतायत. ते पोलीस भरतीची तयारी करत आहेत. त्याच्यामुळे ते दररोज सकाळी व्यायाम करत असतात. त्यांच्यासाठी कोणताच सीझन आणि कोणताच ऋतू मॅटर करत नाही. प्रत्येक दिवशी त्यांचा व्यायाम जोरास्वरात चालू असतोय. असले मुलं भरपूर आहेत आमच्या हॉस्टेलला. निखिल सर त्यातले एक आहेत. आणि स्वभावाने पण खूप चांगले येतं. आपल्या कमेंटमध्ये चांगलं कमेंटमध्ये आपल्याला सारखं प्रोत्साहन करत असतात. आणि पाहायला गेलं तर पाहूयात आता कॉलेजमध्ये काय होतं आहे डेकोरेशन. आणि आजपासून डेजसुद्धा आमचे चालू झाले आहेत. ही एक अनाऊन्समेंट करायची राहिलीच मित्रांनो.
आजपासून डेससुद्धा चालू झाले आहेत. तर आज आहे ब्लॅक अँड व्हाईट डे प्लस गर्लचा आहे पिंक डे. तर गर्ल पिंक कलरचा ड्रेस किंवा काहीतरी घालून येणार व आम्ही ब्लॅक किंवा व्हाईट शर्ट किंवा टी शर्ट घालून येणार आहे. तर मी इथं पाहू शकता तुम्ही प्रिंटेड टी शर्ट घातलेलं आहे व्हाईट कलरचं प्लस खाली जीन्स आणि शूजसुद्धा घातलेले आहेत. ॲब्रॉसचे शूज आहेत, ब्रँड शूज आहेत. हातात माझ्या टायटनची वॉचसुद्धा आहे. जाऊ द्या जास्तच फुगिरी दाखवली पण असं कॉमेडी करण्यासाठी आपल्याला तसं करावं लागतं. चला भेटूयात कॉलेजमध्ये, पाहूयात काय होतं आहे कॉलेजमध्ये. तर भेटूयात चला. मित्रांनो कॉलेजला जायला टाईम आहे तर त्यासाठी मी थोडा वेळ तुम्हाला हॉस्टेलचा एक छोटासा टूर दाखवतो. तर हे आहे आमची बिल्डिंग. इथं पाहू शकता तुम्ही पार्किंग वगैरे, मुलं इथं गाड्या पार्क करतात. इथं आमचे मामासुद्धा बसलेले आहेत. तर चला पाहूया 2 मिनटात काय काय आपल्याला बघायला भेटते. तर हे आहे आपलं गेट. इथं पाहू शकतात शुभम सर पाणी घेत आहेत. त्यांना कॉलेजला जायचं आहे तर त्यासाठी ते तयार आहेत. गरम गरम पाणी घेत आहेत. पाणी गरम गरम सांगा बरं काय प्रॉब्लेम आहे शुभम सर तुमचा? हां इथं आलोक पण गेलेला आहे. जाऊ द्या ते दाखवूया. नको काय इथं नको 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 त्याला जाऊ दे दाखवू. चला वरती जाऊ तर आपण पाहूयात काय वरती. आपण आता ग्राउंड फ्लोअरवरून पहिल्या मजल्यावर जात आहोत. इथं काचा बिचा तुटले आहेत पण जाऊ दे त्याला काय नाही. इथं मुलं पाणी घेत आहेत गरम गरम. तर मित्रांनो कट घेण्यासाठी सॉरी ते स्टोरेज भरलं होतं. इथं तन्मय बघू शकतात पाणी घेतोय, गरम गरम पाणी घेतोय. इथं पोरं आंघोळीसाठी तयार आहेत. इथं आपली गॅलरी बघू शकतात पहिल्या मजल्याची. इथं आतून आपल्याला एक व्ह्यू दाखवतो वरून कसं दिसतं. लाईट गेली होती आता लाईट आलेली आहे. तर इकडं 2 मिनटं तुम्हाला दाखवतो. इकडं मुलं कपडे बिपडे वाळायला घालतात. इकडं वरून आपलं हॉस्टेल दिसतं, झाडं बिडं आहेत. वरचा सीन पण बघा किती मस्त दिसतं असा सकाळचा सीन. इथं पक्षी एकच दिसलेला आपल्याला. तर आपण जाऊ दुसऱ्या मजल्यावर. तर पाहूयात काय दुसऱ्या मजल्यावर. इकडं मुलांचं बाथरूम वगैरे ते दाखवण्याचं गरजेचं नाही आहे. दुसऱ्या मजला हॉस्टेलचा पाहूयात कसा आहे आपला. कलर बिलर केल्यामुळं आपली बिल्डिंग एकदम चकाचक दिसत आहे. इथं पाहू शकता दुसरा मजला. इथं मुलं राहतात. सध्या सगळे कोणीच नाही असू शकतं रूममध्ये झोपलेले मुलं आहेत वाटतं. इथं पाहू शकतो दुसरा मजला आपला कसा आहे चकाचक एकदम. इथून बाहेरचा व्ह्यू पाहू शकतो या काचेतून. इथं पाणी घेऊ शकतात गिझर मुलं. इथं निखिल सर आले आहेत वरती. चला आता भेटूयात आपण कॉलेजमध्ये. खूप उशीर झालेला आहे. मुलं येत आहेत का नाही पाहूया कॉलेजचे आणि भेटूया. इथं आम्ही वर्ग डेकोरेशन करायला आलेलो आहे. इथं पाहू शकतात वर्ग डेकोरेट केलेले आहेत. थोडा पोरं सिरियसच नाहीत अजिबात. कुणीच नाही आलेलं. इथं आलेले आहेत मोजकेच पोरं आलेले आहेत. पाहू शकतात इथं सीडी बिडी लावलेली, स्टिकर विकर लावलेले. इथं पोस्टर पाहू शकतात आजूबाजू लावलेत. बाकी पोरं मेलेत सगळे. कुणी कुत्रं सुकट नाही आले. असं थोडे असतं का कुणीच हे करत नाही, कोऑपरेट करत नाही. मान इथं बसलेला आहे. 1 तास टायमिंग, 1 तास काही घंटा होणार आहे का काय करावं आता करा ना मला. बघूयात काय होतंय. पोरं आल्यावर बघूत. इथं यश पण आहे. पाहूयात काय होतंय. चला आमचे सर्वांचे लाडके सर किरण सर 2 शब्द बोलले सर. ओके थँक्यू. हो सर टाकणार आहे. आता बघा तुम्ही मुली रांगोळी काढत आहेत. मस्त रांगोळी काढलेली छान छान. जीमेल, स्नॅपचॅट, क्रोम, यूट्यूब. तर पाहू शकता. ओके इथं आपल्याला SYचे मुलं पण भेटलेले इथं. तुम्ही डेकोरेट केला का रे क्लासरूम? हां केलं ना. चला आपण दुसरे 2-3 क्लासरूम पण बघूयात कसे आहेत आपले क्लासरूम ते पण पाहूयात. हे पाहू शकता SYचे मुलांचे क्लासरूम. यांनी पण खूप चांगल्या पद्धतीने डेकोरेट केलेलं आहे. पाहू शकता मुलांचं कोऑर्डिनेशन इथं खूप इम्पॉर्टंट असते. इथं पण पाहू शकता. इथं खिडकीतून डायरेक्ट दाखवतो तुम्हाला कसं दिसतंय म्हणून. इथं मुलं आहेत. SYचे काय SYचे तर तुम्ही SY गँग. हा पण SY गँग. मित्रांनो वर्ग इथं आमचा डेकोरेट झालेला आहे.
मुलांनी लेट पण थेट असा कार्यक्रम केलेला आहे इथे पोस्टर लावलेले लावलेले फळा पाहू शकता तुम्ही असा दिलेला आहे आणि इथं आशिष पण व्हिडिओ काढत आहे इथं मुलं मुली सगळ्यांनी त्यांचं ज्याचं त्याचं योगदान दिलेलं आहे कोऑर्डिनेशन इथं खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो ते प्रत्येक मुलाने इथं दिलेलं आहे इथं मुलं मुली सगळे उभं आहेत आशिष इथं मुलं इथं मुली पोस्टर पाहू शकतात मागं बॅकग्राऊंडला इथं रक्षिता एक मैत्रीण आहे आपली भरपूर एक गोष्टी झाल्या तर थोडा टाईम अजून असतो तर अजून आपण मस्त डेकोरेट केला पण जेवढं होईल मुलांच्या कोऑर्डिनेशनने तेवढं शक्य झालं आणि आपला क्लासरूम डेकोरेट झालेला आहे टाईम लिमिट आमची 1.5 तासाचीच होती आत्ता 5 मिनिटांनी जर लोक पाहायला येतील पाहू शकता तुम्हाला एक क्लासरूमचा टूर देतो तर मित्रांनो पाहू शकता इथं आमच्या वर्गाचं डेकोरेशन झालेलं आहे आता सध्या मॅडम येणार आहे उद्घाटन करायला मॅडम येणार येतं मागं मुलं बघू शकता तुम्ही इतकी आपली गॅग आहे सगळी इथं मुली पण पाहू शकता रक्षिता ही दिशा ही सन्मती इथं आदित्य मर्द आदर्श आशिष आर्यन अभिषेक आम्ही उद्घाटन करण्यासाठी एक टेक्निक ठेवलेली आहे की जर का मॅडमने त्या दरवाजावरच्या कोडमधलं इधर काढलं तर मॅडमला एंट्री भेटत नाही तर मॅडम बाहेरच मॅडम पाहू शकता तुम्ही मागं त्याच्या गेल्या गुलाबी साडीवाल्याच्या मॅडम आहेत आमच्या इथं रोहित पण उभा आहे काळ्या ड्रेसमध्ये इथं आशिष पण आहे आशिषचा मोबाईल मी सध्या वापरतोय कारण माझा स्पेसच भरला मित्रांनो इतके व्हिडिओ शूट केलेत असतात ही पाच गॅंग कशी बघा तर मित्रांनो पहा हा आपला वर्ग आता एंट्री करू इथं मुली रांगोळी काढत आहेत पाहू शकतात रांगोळ्या पण खूप भारी झाल्या आहेत मयूरने झाडू मारलेला आहे रक्षिता थोडं साईडला सरक आत तर पाहूया एंट्रान्स करण झाडू मारत आहे वेलकम टू काय लिहिलेलं आहे इथं टेक्नॉलॉजी हां स्पेलिंग चुकली का मलाच वाचता येत नाही काय माहीत इथं पाहू शकता हा माझा प्रोजेक्ट आपलं पोस्टर इथं क्लाउड कंपनीचे पाहू शकता हा पण माझाच पोस्टर आहे हे लटकन पण अभिनय तयार केलेले आहेत इथे एक पोस्टर तयार केलेलं आहे हे सिद्धेश्वर शेकडे यांनी तयार केलेलं आहे हे सादिक शेख यांनी तयार केलेलं आहे हे पण ज्या मुलांनी तयार केलेलं आहे त्यांनी कमेंटमध्ये मेन्शन करा तुम्ही जर का माझा व्लॉग बघत असलं तर हे एका मुलीने तयार केलेलं आहे हे पण एका मुलीने तयार केलेलं आहे हे पाहू शकते तोरण असं लावलेलं आहे हा असा क्लासरूम आहे आमचा इकडं आर्यन पण उभा आहे आपला दोस्त पायथॉनचा लोगो लावलेला आहे इथं लावलेलं आहे उप्सच्या कॉन्सेप्ट या सादिकने तयार केलेले आहेत इथं यशन आशिष बसलेत आशिष गप्पा मारत निवांत इथं खिडक्या बघू शकतात काचेच्या स्लायडर खिडक्या इथं ह्या प्रिंटा बिंटा सगळं आम्ही आले हे कोट्स पण मीच केलेलं आहे हे बाकीचे कोट पण आणि हे पण हे मी नाही बनवलेलं हे आपल्याने बनवलेलं आहे करण भावाने बनवलेलं आहे आणि हे पण करणनी कुणीतरी बनवलेलं आहे पाहू शकता कसं डेकोरेट झाला आहे एकदम फ्रंट पण दाखवतो क्लासरूम हे पहा मस्त का हे बघा रक्षिता टेन्शनमध्ये रोहित पण टेन्शनमध्ये काय करावा पण रोहितच्या हातात काय हे पहा हे लावलेलं नाही आहे रक्षिता म्हणते लावा हे कुठंतरी सादिक पण म्हणतोय कुठंतरी लावा हे मानेले रागत आहे आज थांब रे हे पाहू शकता इथं मयुरी पण बसलेली आहे तर मित्रांनो पाहू शकता मॅडम आलेले आहेत आपले सगळे प्रोफेसर लोक आहेत त्यांना एरर क्लास लावलेला आहे जावाचे जे मॅडम आहेत ते आलेले नाहीत आज कल्याणी मॅडम जावाची टीचर ॲडव्हान्स बड़े सर
काढलेला आहे. काय माहित कळा ना. वय काढलंय का सादिक एरर? एरर काढलेला आहे. सुरेशी मॅडमने एरर काढलेला आहे. त्यामुळं सुरेशी मॅडमला मान भेटतोय उद्घाटनाचा. सुरेशी मॅडमला मान भेटतोय उद्घाटनाचा. टाळ्या झाल्या पाहिजे. टाळ्या जोरात टाळ्या. बडे सर पण पाहू शकता. आमचे बडे सर लाडके सर पाहू शकता. एंटर झालेली आपली सगळ्यांची. इकडे थोडी गर्दी आहे मित्रांनो. आतून पाहिजे आतून पण दाखवतो तुम्हाला. पहा लोक आपले आलेले आहेत. इथं आपला क्लासरूम डेकोरेशन एकदम थाटामाटात झालेला आहे. हे पहा रोहित मागं व्हिडिओ काढतोय. माने थोडं पुढं चल. माने पुढं चल. हे पाहू शकता तुम्ही. आपल्या ब्लॅकबोर्ड पण खूप मस्त पद्धतीने सजवलेला आहे. बी डिव्हिजन सहमती पण आहे. ह्या व्हिडिओची मित्रांनो लेंथ खूप मोठी असणार आहे असं माझा अंदाज आहे. कारण ह्याच्या आधी मी खूप व्हिडिओ शूट केलेले आहेत. एवढी गँग जमा झालेली आहे. वरती मॅडमसुद्धा आहेत. आवाज येतोय का मित्रांनो माझा? हे पाहू शकता तुम्ही. संमती एक्सप्लेन करत आहे. मस्त एक्सप्लेन करत आहे संमती पण. प्रकरण पण उभा आहे. इकडं पाहू शकतात इव्होल्युशन माझं चार्ट आहे. मुलं पण त्याला एक्सप्लेन करत आहे. प्रोफेशनल प्रोग्राम होता त्याआधी हा सिम्बॉल लावला. बॅक साईडला डिजिटल प्रिंट आहे सर्व सोशल मीडियापासून. हे पाहू शकता डिजिटल प्रिंट पण बनवलेली आहे. आयसोलेट व्हायचं तर कारण त्याला एक्सप्लेन करत आहे. आणि ते रिव्हॉल्युशन दाखवलेलं आहे. इव्होल्युशन हे माझं पोस्टर आहे. पाहू बॅक साईडला त्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्यांचे यूज केस म्हणजे डोमेन आणि त्यांची यूज केस. आणि तिकडे शेवटी सगळी ब्राउझर्स फेस डेकोरेशनची कॉम्पिटिशन आहे ना. फेस पेंटिंग. पेपर प्रेझेंटेशन आहे. हे पाहू शकता सगळे आलेले आहेत. मॅडम लोक, सर लोक, स्टुडंट लोक. आमच्या लाडक्या सुरेशी मॅडम पण आहेत. निंबाळकर मॅडम फोटो घेत आहेत मुलांसोबत. टेम्पररी आपण एक पॉज घेऊया. मित्रांनो पाहू शकता फोटोशूट इथे झालेला आहे. आपला सादिक भाऊ इथे उभा आहे. तर आज थाटामाटात एकदम डेकोरेशन एकदम नाद केलेलं आहे. सर लोक बाहेर सुद्धा गेलेत आणि आपला एक नंबर आलेला आहे वर्गात. मित्रांनो पाहू शकता डिपार्टमेंटमधला सगळ्यात क्लास वर्ग डेकोरेट केलेला आहे मुलांनी. हे पाहू शकता. आपल्याला आवडतं खूप आवडलेलं आहे. तर पाहूया इथं एक क्लॉक वाईज काहीतरी बनवलेलं आहे यांनी. लँग्वेजेसचं एक क्लॉक वाईज असं डिझाईन बनवलेलं आहे. आणि मार्केटमध्ये जे ट्रेंड्स आहेत किंवा जे फ्युचरिस्टिक काय म्हणतात टेक्नॉलॉजीज आहेत त्याच्यावर काम केलेलं डिझाईन केलेलं आहे. डेव्हलपमेंटचं एक तयार केलेलं आहे. पाहू शकता एकदम मस्त अशी डिझाईन तयार केलेली आहे. आमच्या वर्गापेक्षा भारी वगैरे तयार केलेलं आहे. आपल्याला आवडलं खूप आवडलं आहे. मस्त चार्ट्स वगैरे
मित्रांनो पाहू